हमारी मांगे पूरी करो। हम सब एक है, हम सब एक है। एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन। काय सांगाल सर आज आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी भगवान टाले, महाराष्ट्र राज्य वन आणि सामाजिक वनीकरण संघटना शाखा प्रधान मुख्य वन संरक्षक सिव्हिल लाईन्स नागपूर येथील या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि बाकी माझे सहकारी मित्र. 3 दिवसापासून आमचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. मागील संपामध्ये म्हणजे या 2-2.5 वर्षापूर्वी संपामध्ये विशेषतः आमच्या त्या OPS जे आहे ओल्ड पेन्शन स्कीम, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या त्याच्यामध्ये राज्य सरकारने एक RNPS म्हणून आहे, रिवाईज नॅशनल पेन्शन स्कीम, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना. तर त्याचा ते मागच्या त्या संपामुळे त्यांनी GR काढला, परंतु त्याची कार्यपद्धती आणि त्याची अटी शर्ती नेमकं ते कसं राबवणार या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहे आणि विकल्प द्या म्हणून आमच्यावर दबाव येत आहे. परंतु ती कार्यपद्धती अगोदर स्पष्ट करावी शासनाने गॅजेट काढून आणि त्याच्यामधल्या अटी शर्ती ह्या नमूद कराव्यात आणि त्या अनुषंगाने मग आम्हाला त्या याच्यामध्ये पुढे जाता येईल. या व्यतिरिक्त आमच्या अनेक मागण्या आहेत. जसं निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करा, नोकर भरती मोठ्या प्रमाणामध्ये पदं खाली आहेत, त्याच्यानंतर वर्ग 4चे पदं जे आहेत ते आता भरणं बंद केलं, मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग सुरू आहे. अशा अनेक मागण्या आहेत. काल त्या अनुषंगाने मुख्य सचिव महोदयांशी संघटनेच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. 18 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली, परंतु ती सर्व तोंडी झालं. जे तोंडी बोललं गेलं ते कागदावर आलं पाहिजे. त्या अनुषंगाने जो कार्यवृत्तांत, जो मिनिट्स आज बाहेर येतील आणि सर्व संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या समन्वय समिती त्याचा अभ्यास करतील आणि त्या अनुषंगाने आज संध्याकाळी एक संयुक्त बैठक घेऊन त्यानंतर तो योग्य तो निर्णय घेतला जाईल. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद आहेत. आम्हालासुद्धा जनतेला आणि शासनाला त्रास देण्यामध्ये कवडीचा इंटरेस्ट नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, जनतेचे प्रश्न आहेत. आमच्या पगारापेक्षा आम्हाला जनतेच्या प्रश्नाचे जास्त प्राधान्य आहे. परंतु नाईलाजाने शासन आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाईलाजाने आम्हाला संप करावा लागला. यावेळेस शासनाने असली कुठलीही कुचराई आणि बेजबाबदारीपणा करू नये, जेणेकरून आम्हाला ताठर भूमिका घ्यावी लागेल, अशी आम्ही शासनास आणि सर्व संघटनेच्या वतीने विनंती करतो. काय सर आपला परिचय द्या. मी अतुल राऊत, प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालय. आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास काय करायला आपण? आमच्या मागण्या जवळपास मुख्य सचिव यांच्याशी मंत्रालयामध्ये मीटिंग झाली आहे. त्यामध्ये आजच्या तिथील बैठकीमध्ये काही जो निर्णय होईल आम्ही त्याला बांधील राहील आणि भविष्यात ज्या तरतुदी किंवा मागण्या आमच्या पूर्ण होतील त्याप्रमाणे आम्ही आमच्या संपात सहकार्य करू. आम्ही त्या आपल्या संघटनेशी बांधिलकी ठेवू आणि बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू.